आज मी बनवणार आहे ब्रेडचे कटलेस। तर इथे मी बटाटा घेतले उकडून, साल काढून घेतले आणि ते हिरवी मिरची, अद्रक, धने, अख्खे लसूण हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे। पाहू शकता हे मी मिक्सरला वाटून घेतले। चला तर आपण बनवायला सुरुवात करूया। चला तर सगळ्यात पहिले आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे, जी कटलेस मध्ये भरायची आहे। त्याच्यात मी बटाटे उकडून घेतलेले, त्याच्यातच मी भाजी बनवणार आहे। तर तेल टाकते 2 चमचे, जीरा 1 चम्मच, राई 1 चम्मच, इथे मी कढीपत्ता चिरून घेतलाय बारीक बारीक, हा मिरची आणि लसूण अद्रक मिक्सरला वाटून घेतलेलं ते चांगलं मिक्स करायचं आहे। तुम्ही तिखट कमी खात असाल तर मिरची कमी टाकू शकता। बटाटे गोड असतात, थोडंसं मिरची जास्त टाकली तर टेस्ट छान लागते। हळद टाकते अर्धा चम्मच, धना पावडर, चवीनुसार मीठ। हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। याच्यात लाल तिखट टाकायची गरज नाही आहे, कारण मी मिरच्या जास्त टाकलेल्या आहेत हिरव्या। तुम्हाला टाकायच्या असतील तर हिरव्या मिरच्या कमी करू शकता। ते मसाला चांगला भाजलेला आहे आपला। याच्यात तुम्ही भिजवलेली चण्याची डाळ पण टाकू शकता। आता मी याच्यात बटाटे घालते, सोलून मॅश करून घेतले। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं एकत्र। ते बटाट्याची मिक्स करून घेतलंय चांगलं। याच्यात चाट मसाला घालायचा आहे अर्धा चम्मच, आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे बारीक, ती घालते। मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। ही कटलेसची भाजी आपली तयार झालेली आहे। ही थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊया। इथे मी बटाट्याची भाजी एक प्लेटमध्ये काढून घेतली, ही थंड होण्यासाठी साईडला ठेवून देते आणि याचं बॅटर आपल्याला बेसनचं बॅटर बनवायला घेते। तर इथे मी बेसन घेतलंय पाव किलो आणि एक ब्रेडचं पॅकेट आणलेलं आहे। त्याच्यासाठी मी पाव किलो बेसन घेतलंय। त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकते, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट नाही टाकलं तरी चालेल। याच्यात थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। मीठ आताच नाही घालणार आहे, जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस मीठ घालणार आहे। तर मी बॅटर मिक्स करून घेते। तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। पाहू शकता तुम्ही, पातळही नाही जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। मी याच्यामध्ये मीठ नाही टाकलेलं, आता जेव्हा फ्राय करायला घेणार कटलेट तेव्हा काय टाकणार, थोडंसं तेल टाकणार, खायचा सोडाही टाकू शकता तुम्ही। तर आता हे साईडला ठेवून देते। तर हे ब्रेड घेतलेले आहेत मी, आणि तुम्हाला कुठले गव्हाचे ब्रेड खात असाल तर तेही घेऊ शकता। मी व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत आणि ही भाजी आपल्याला आता याच्यात भरून घ्यायची आहे। तर मी ब्रेडमध्ये भाजी भरून घेते। पाहू शकता तुम्ही, एका बाजूलाच आपल्याला भाजी भरून घ्यायची आणि दुसरा ब्रेड त्याच्यावरती ठेवून द्यायचा। अशा प्रकारे आपल्याला सगळे ब्रेड कटलेट्स तयार करून घ्यायचे। इथे सगळे ब्रेड आपले भाजी भरून झालेली आहे ब्रेडमध्ये, पाहू शकता। तर आता हे इथे घ्यायचे, अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे कटलेट्स। चला तर कटलेट्स फ्राय करायला घेते। मीठ नाही टाकलेलं मी, याच्यात मीठ टाकते थोडंसं। मीठ आधी नाही टाकायचं, नाही तर बेसनला पाणी सुटतं। आणि कोथिंबीर टाकणार आहे आणि मस्त मिक्स करून घेणार आहे। मस्त आपलं परफेक्ट बॅटर झालेलं आहे। सब बुडवून घ्यायचं आहे मस्त, आणि तेल गरम झालेलं आहे आपलं, त्याच्यामध्ये सोडून द्यायचं। 2 टाकायचे। करून घेते, गॅसवरतीच फ्राय करायचं। तेल मस्त गरम झालेलं आहे आपलं। बरोबर खायला मी ग्रीन चटणी बनवलेली, त्याचा व्हिडिओ नाही केलाय, मी आधी टाकलेला आहे। तर मस्त ग्रीन चटणी आणि कटलेस, सरत आपले कटलेस मस्त फ्राय झालेले आहेत। कटलेस आणि हिरवी चटणी तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे, आणि पटापट सबस्क्राईब करा राव।